नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. जगाच्या पाठीवरमध्ये आपण बघणार आहोत नेमकं काय काय घडतंय. सुरुवातीच्या बातमी आहेत रशिया आणि युक्रेन संदर्भातल्या, कारण रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धाचा 100वा दिवस नुकताच झालाय आणि या युद्धाचा मोठा फटका युक्रेनला बसलेला आहे. रशियाच्या गोळीबारानंतर युक्रेनमधल्या सर्वात पवित्र ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन स्थळांपैकी एक स्वियाटोव्हिरोस्लाव्या इथल्या मुख्य चर्च जळून खाक झालं. याबद्दलची माहिती खुद्द युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी स्वतः दिली. फेब्रुवारीमध्ये आक्रमण सुरू झाल्यापासून रशियाने 113 ऑर्थोडॉक्स चर्चचं नुकसान केल्याचं देखील झेलेन्स्की या व्हिडिओ संदेशात म्हणाले. तसा दावा देखील झेलेन्स्की यांनी केला आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेनमधल्या लष्करी अधिकाऱ्यांनी या चर्चच्या नुकसानीसाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू ठेवले. त्यावरही झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली. देशाच्या पूर्वेकडे हल्ले सुरूच आहेत आणि डोनबासच्या पलीकडे सुमी, मायकोलाइव्ह आणि झापोरेझिया आणि खार्किव्हपर्यंत हे हल्ले पोहोचल्याचं झेलेन्स्की या व्हिडिओ संदेशात म्हणाले. युक्रेनमधल्या अमेरिकेच्या नवीन राजदूतानं शनिवारी देशाच्या जनरल यांच्यासह बोरोद्यांका या उद्ध्वस्त शहराला भेट दिली. ब्रिजेट ब्रिंक असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी इरिना वेंडिक्टोवा यांच्या समवेत शहराचा दौरा केला आणि निवासी भागात जळलेल्या आणि उद्ध्वस्त इमारतींची पाहणी केली. आम्ही सर्वतोपरी युक्रेनला मदत करत असल्याचं देखील ब्रिजेट ब्रिंक यांनी म्हटलंय. आम्ही खूप तज्ज्ञांची मदत घेतोय. यासाठी आमच्याकडे युद्ध गुन्ह्यांवर विशेष सल्लागार देखील आहे जो राज्याच्या या भागामध्ये काम करतोय आणि थेट प्रोसिक्युटर जनरल सोबत काम करत असल्याचं देखील ब्रिंक यांनी यावेळी म्हटलंय. रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धामध्ये अनेक जवान आणि नागरिकांचा मृत्यू झाला. याचं वास्तव युक्रेनच्या चित्रकारांना भिंतीवर चितारलंय. चित्रकार दिमिट्रो डोम्ब्रोव्स्की यांनी युक्रेनमधल्या युद्धादरम्यान युद्धनौकेचा अवमान करणाऱ्या सैनिकांची प्रतिमा चितारली आहे. हे चिन्ह युक्रेनच्या सीमारक्षकांच्या एका गटाचं स्मरण करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. रशियन सैन्याचा अपमान ज्यांच्याकडून झालाय आणि जे नंतर रशियाकडून पकडले गेलेत आणि समुद्रात रशियात ही रशियन युद्धनौका बुडाली होती. कीवमधले एक प्रसिद्ध स्ट्रीट आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी सैन्यामध्ये सामील व्हायचे पण काही कारणामुळे ते होऊ शकलं नाही आणि त्याच्यामुळे कलेच्या माध्यमातून युक्रेनच्या युद्धाची धग जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. रशियाच्या गोळीबारात माझे 4 मित्र गमावल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे हे युद्ध थांबलं पाहिजे असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. रशियानं केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनमधल्या अनेक मोठ्या शहरांचं नुकसान झालं आणि यामध्ये युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी काही थरारक अनुभव सांगितलेत. मॉस्कोच्याच म्हणजे रशियाच्या नियंत्रणाखाली 2 शहरांवर रशियानं हल्ले केलेत आणि रशियन सैन्यानं पूर्व युक्रेनचा काही भाग प्रचंड त्याच्यात नुकसान झालंय. या ठिकाणचे पूल उडून दिलेत आणि अपार्टमेंटवर देखील गोळीबार केल्याचं त्यांनी म्हटलंय. पूर्वेकडच्या लुहान्स्क प्रांतातील सिव्हिएरोडोन्स्क या आणि शेजारच्या लायचान्स्क या शहरांमध्ये रस्त्यावरून या सगळ्या भागातूनही प्रांतातही हल्ले केल्याचं त्यांनी म्हटलंय. रशियाकडून अजूनही युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. संपूर्ण डोनेत्स्क प्रदेशावर गोळीबार करत असल्याची माहिती युक्रेनच्या सैन्यानं दिली आणि युक्रेनच्या जनरल स्टाफच्या प्रवक्त्यांनी याविषयीची माहिती दिली. रशियाचे मुख्य प्रयत्न बाखमूट आणि आणखीन एका भागावर त्यांनी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलाय. पण ओलेक्झांडर स्टुपन यांनी म्हटल्याप्रमाणे या प्रदेशातील रशियन युनिटचा प्रगतीचा वेग, कर्मचाऱ्यांचा शारीरिक थकवा आणि कमी मनोबल अर्थात मानसिक स्थिती त्यांची कमजोर असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. दरम्यान रशियाच्या सैन्यानं सुमी प्रदेशातील तोफखाना प्रशिक्षण केंद्रासह ओडेसाच्या बाहेर एका आणखीन सैनिकांचा तळ नष्ट केला. याबद्दलची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. या प्रदेशातील स्टेत्सिव्हिका या गावाजवळचं युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या तोफखाना प्रशिक्षण केंद्रावरच रशियानं हवाई हल्ला केला, ज्यात हे केंद्र नष्ट झालं. या केंद्रात परदेशी प्रशिक्षकांकडून युक्रेनच्या सैनिकांना हॉवित्झर चालवण्यासाठी आणि त्याचबरोबर थेट गोळीबार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. पण या हल्ल्यामध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याच्या परिणामात ओडेसा प्रदेशातील दाशनी परिसरात परदेशी या सगळ्या सैनिकांचा तळच उद्ध्वस्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी जागतिक अन्न आणि ऊर्जा संकटासाठी पश्चिमेतल्या देशांना जबाबदार ठरवलंय. रशियाविरुद्ध पाश्चात्य निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठेत आवक कमी झाली आणि आता किमती आणखीन वाढणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. कोरोना काळातही याचा मोठा फटका बसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर रशियाच्या आणखीन एका नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार रशिया युक्रेनमधून धान्याची वाहतूक रोखत नाही तोपर्यंत समस्यांचा आणखीन सामना करावा लागेल अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला 100 दिवस परवा पूर्ण झाले. युद्धाच्या झळा नागरिकांना बसतायत आणि विस्थापित झालेल्या स्त्रिया आणि मुलांनी पूर्वेकडच्या लीव्ह शहरातल्या आश्रयस्थानातले अनुभव सांगितलेत. डोनेत्स्क प्रदेशातील डोब्रोपोलिया इथल्या गावातून लीव्हला ही महिला थोडक्यात बचावली आणि आम्ही या
शहरातून बाहेर पडल्यामुळे थोडक्यात बचावलं, पण आमच्या शहराचं मोठं नुकसान झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. आम्ही सर्वस्व गमावल्याची भावना तिनं व्यक्त केली. आम्हाला घरी परत जायचंय, पण कुठेही राहायचं नाहीये आणि आता लगेच परत जाऊ शकत नसल्याची वेदना देखील तिनं बोलून दाखवली. जेलेन्स्कीनी शुक्रवारी कीव्हमधल्या रुग्णालयाला भेट दिली आणि युक्रेनच्या डॉक्टरांचे त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. यावेळी शालिमोव्ह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सर्जरी अँड ट्रान्सप्लांटॉलॉजीला त्यांनी भेट दिली आणि संस्थेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्तानं कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. युद्धात जखमी झालेल्या युक्रेनच्या सैनिकांशी देखील त्यांनी संवाद साधला. जेलेन्स्कीनी युद्धादरम्यान नागरिकांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना पुरस्कारही प्रदान केले. युक्रेनच्या शहर झॅटोमिरमधल्या कुटुंब आणि सहकारी सैनिकांनी शुक्रवारी लुहान्स्क प्रदेशातील मायकोलाव्का इथल्या मारल्या गेलेल्या अधिकाऱ्यावर अंत्यसंस्कार केलेत. कर्नल ऑलेक्झांडर माकाशेक हे रशियाच्या सैनिकांच्या हल्ल्यामध्ये शहीद झाले. रशियन तोफखान्यानं त्यांच्यावर हल्ला केला होता. 24 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 40 सैनिकांना लष्करी स्मशानभूमीत दफन करण्यात आलंय. युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांनी देखील या आठवड्यात देशाच्या पूर्वेकडच्या डोनबास प्रदेशात केंद्रित असलेल्या रशियन सैन्याविरुद्धच्या लढाईत दिवसाला 60 ते 100 सैनिक आपण गमावतोय असं देखील म्हटलंय. युक्रेनमधल्या 100 दिवसांच्या युद्धात असंख्य लोकांचं जीवन कायमचं उद्ध्वस्त झालंय. अनेक नागरिक बेघर झालेत. अनेकांनी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना गमावले. जे नागरिक वाचलेत तेही जीव मुठीत धरून जगतात. नीला जेलेन्स्की आणि त्यांचा पती एडवर्ड यांनी देखील आठवड्यात पहिल्यांदाच ते आता घरी परततात. कीव्हच्या बाहेरच्या गावामध्ये त्यांचं घर होतं. 24 फेब्रुवारीच्या आक्रमणानंतरच्या काही दिवसात गोळीबारामुळे त्यांचं घर बेचिराख झालं. यावर्षीच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युक्रेन चांगली कामगिरी करेल असा विश्वास युक्रेनचे मुख्य प्रशिक्षक ऑलेक्झांडर पेट्रोकोव्ह यांनी चाहत्यांना व्यक्त केलाय. ब्लू अँड येलोनं बुधवारी प्ले ऑफमधल्या सेमीफायनलमध्ये स्कॉटलंडचा 3-1 पराभव केला आणि कतारमधल्या अंतिम सामन्यात युक्रेनचे खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मार्चमध्ये हा सामना होणार होता, पण रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे हा सामना आता जूनमध्ये घेण्यात येतोय. या सामन्याकडे युक्रेनचं लक्ष लागलंय. प्राणघातक तियानमेन स्क्वेअर क्रॅकडाऊनच्या 33व्या स्मरणदिनानिमित्तानं तेपई शहरामध्ये 500हून अधिक नागरिकांनी आंदोलन केलं होतं. 4 जून 1989ला बीजिंगच्या तियानमेन स्क्वेअरमध्ये विद्यार्थ्यांचं हे आंदोलन झालं, ज्यात सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात अनेक आंदोलक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, ज्याचा निषेध म्हणून दरवर्षी इथे निषेध आंदोलन केलं जातं. याही वेळी या ठिकाणी अनेक आंदोलकांनी एकत्रित येत घटनेचा निषेध केला. हाँगकाँगमधल्या स्क्वेअर क्रॅकडाऊनच्या 33व्या स्मरणदिनानिमित्तानं खिडक्यांमध्ये मेणबत्त्या पेटवून अनेकांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. आंदोलक रस्त्यावर उतरले होते, त्यामुळे पोलीस अधिकारी व्हिक्टोरिया पार्कमध्ये गस्त घालत होते. अधिकाऱ्यांनी सलग 3ऱ्या वर्षी या सार्वजनिक स्मरणोत्सवावर बंदी घातली होती. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर इथे गर्दी केली होती. कोरोनाच्या साथीच्या नंतर आता पुन्हा एकदा अर्जेंटिनातील महिला लैंगिक अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरल्यात. महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. ब्युनॉस आयर्सच्या रस्त्यावर महिलांनी आंदोलन केलं. स्त्रीवादी समूहाच्या सदस्यांनी राजधानीत आणि संपूर्ण अर्जेंटिनामध्ये सरकारविरुद्ध निदर्शनं केली. नी उना मेनोस चळवळीच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिलांनी सरकारविरोधात इतका भव्य मोर्चा काढला होता. आतापर्यंत अर्जेंटिनात सुमारे 2000 स्त्री हत्या झाल्या आहेत आणि एका संस्थेच्या अहवालात या वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यात 130 महिलांची हत्या झाल्याचं म्हणण्यात आलंय. त्या महिलांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. बातमी कंबोडियातली स्थानिक निवडणुकीची रंगत पाहायला मिळते. पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडले. अनेक नागरिकांनी मतदानाचा हक्क आपला बजावलाय. दीर्घकाळ सत्तेवर असणाऱ्या पंतप्रधान हुन सेन यांच्या सत्ताधारी पक्षानं 2018च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. या निवडणुकीत मात्र त्यांच्या विरोधात रोष आणि त्यांना निवडणुकीत फटका बसू शकतो. परंतु हुन सेन आणि त्यांच्या पत्नीनं रविवारी सकाळी राजधानी नोम पेनजवळ कंदल प्रांतात मतदान केलं आणि त्यानंतर आपण निवडणूक जिंकू असा विश्वासही व्यक्त केला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान फ्रान्समध्ये डी डे मोहिमेत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजलीसाठी अनेक जण 6 जून 1944 रोजी घटना घडली होती, ज्या दिवशी नॉर्मंडी इथे जवळपास 9386 सैनिक शहीद झाले होते. शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी शहीद सैनिकांचे कुटुंबीय आणि अनेक नागरिक या दिवशी त्यांचं स्मरण करत असतात. कोरोनामुळे 2 वर्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहता येऊ शकत नव्हतं, मात्र आता त्यांना उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली जाते. पोर्तोरिकोमध्ये कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सभा पार पडली, ज्यात अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली होती आणि यावेळी एका
अमेरिकेच्या एका गटानं मतदारांना 3 पर्याय सुचवले होते, ज्यात देशातील अशांतता, राजकीय दबाव आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानंतर शनिवारी देखील या संदर्भातली सभा पार पडलेली आहे. पुढची बातमी आपण बघतोय की मानवाच्या विकास आणि कौटुंबिक अभ्यासाच्या सहयोगी प्राध्यापकीनं केलेलं एक विश्लेषण सध्या प्रचंड चर्चेत आहे. तणावाचा आरोग्यावर कसा परिणाम होतो यावरचं रोझी थ्राउट यांनी पर्ड्यू विद्यापीठातल्या विभागात त्या काम करतात. तणावाच्या एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम आणि जोडीदाराच्या आरोग्यावर देखील कसा परिणाम होतो या संदर्भातलं भाष्य त्यांनी केलंय. अनियंत्रित तणावामुळे जुनाट आजार, विकार देखील बळावू शकतात. निद्रानाश, थकवा, पचन समस्या, चिंता देखील जाणवू शकते असं त्यांनी म्हटलंय. नातेसंबंधातील तणाव कमी करण्याच्या मार्गांमध्ये खुलेपणानं संवाद साधणं, त्याचबरोबर उपाय शोधण्यासाठी एकत्रित काम करण्याचा देखील समावेश असणं गरजेचं असल्याचं त्यांनी या अभ्यासात म्हटलं आहे. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त जगाच्या पाठी. आंब्याचा वाहतूक खर्च 10% येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिट्टी बचाओ अभियान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. विज्ञान भवनात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी गुजरातच्या मेहसानामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रॅली होतीये. महिन्याभरात केजरीवाल दुसऱ्यांदा गुजरातला येत आहेत. गुजरातमध्ये भाजपला आम आदमी पार्टीचा पर्याय असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केजरीवाल यांच्याकडून सुरू आहे. अतिरेक्यांकडून काश्मीरी पंडितांच्या हत्या होत असल्यामुळे 177 शिक्षक पंडितांच्या जिल्हा मुख्यालयात बदल्या करण्यात आलेल्या आहेत. श्रीनगरच्या मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांनी एक पत्र जारी करून शिक्षकांच्या बदलीची माहिती दिली आहे. पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यासाठीची प्रक्रिया ईडीनं सुरू केली असून या मालमत्तांच्या लिलावातून शेकडो कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. लिलाव होणाऱ्या मालमत्तांमध्ये वरळीतील समुद्र महलमधील 3 फ्लॅट, ब्रिज कँडी इथलं घर तसंच अलिबागमधील बंगला यांचा समावेश आहे. तिबेटियन धर्मगुरू दलाई लामांचं हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. दलाई लामांच्या स्वागतासाठी विशेष प्रार्थना सभा देखील आयोजित करण्यात आली होती. तिबेटी नागरिकांवर चीनी सैन्यानं अत्याचार केले होते. तिबेटी नागरिकांचं आंदोलन रणगाडे चढवून दडपण्यात आलं. चीनी सैन्यानं केलेल्या अत्याचाराच्या या आठवणींना तिबेटी नागरिकांनी उजाळा दिला आणि तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी केली. यूपीमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. सरासरी तापमान 48 डिग्रीवरती जाऊन पोहोचलंय. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्त्यांवरती अघोषित संचारबंदी पाहायला मिळतेय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुरी इथल्या समुद्र किनाऱ्यावरती अनोखं वाळू शिल्प साकारण्यात आलं होतं. प्रदूषण कमी करून पर्यावरण रक्षण कसं गरजेचं आहे हे यामधून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता व्हॉट्सॲपवरती देखील अंडू बटन येणार आहे. त्यामुळे तुम्ही डिलीट केलेला मेसेज परत मिळवू शकणार आहात. डिलीट फॉर एव्हरीवन ऐवजी तुम्ही डिलीट फॉर मी असं बटन दाबल्यास तुम्हाला हा पर्याय कामी येणार आहे. नुकताच नासानं एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचं इंस्टाग्रामवरती गुरुग्रहाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गुरुची झलक दिसलेली आहे. गुरुग्रहाचं हे मनमोहक रूप पाहून नेटकरी देखील सुखावलेत. जुनोचं हे गुरुवरचं 41वं उड्डाण होतं आणि त्याचा वेग आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या वेगापेक्षा 7 पट अधिक होता.
शिवसेनेची 8 जूनला औरंगाबाद इथं जाहीर सभा होतीये. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेचा दुसरा टीझर शिवसेनेनं जारी केलाय. सत्ता असो वा नसो मला परवा नाही, पण आमचं हिंदुत्व हे तकला. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. पुन्हा एकदा बघूयात आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडते आणि त्यातली सुरुवातीची बातमी आहे. देशभरात गेल्या 24 तासात 4270 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही संख्या दिवसेंदिवस वाढताना आपण बघतोय. गेल्या 24 तासात 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. तर कोरोना बळींची भारत देशातली संख्या ही 5,24,792 वर पोहोचली आहे. सध्या देशभरात 24,052 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 2,619 रुग्णांनी 24 तासात कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या त्यामुळे 4,26,22,757 वर पोहोचली आहे. बातमी चीनमधली बीजिंग सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे उपसंचालक लिऊ जिओफेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे 5 स्थानिक रुग्ण सध्या आढळलेत आणि प्रत्येकी 2 रुग्ण हे चाओयांग आणि चांगपिंग जिल्ह्यातल्या एक पेंगताई भागातला आहे. संक्रमणामध्ये 2 प्रकरणात दोन्ही रुग्णांना सौम्य आणि एकाला लक्षणं नसलेल्याचा देखील समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. या सगळ्या रुग्णांना विलगीकरणात आणि उपचारांसाठी नियुक्त रुग्णालयामध्ये नेण्यात आलंय. बीजिंगमध्ये 8 क्षेत्रांची देखील या उपचारांसाठी नोंद करण्यात आली. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी ड्रॅगन बोटची परंपरा पहिल्यांदाच चीनच्या काही भागात त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना रुग्णांमुळे घट झाली होती, त्यामुळे आता निर्बंध तिथले काही भागातले हटवण्यात आलेत आणि गोंगजूच्या दक्षिणेकडच्या चीनी उत्पादन केंद्रातील ऐतिहासिक खाडीच्या या सगळ्या भागामध्ये नागरिकांची या स्पर्धेसाठी गर्दी वाढताना दिसत आहे. क्यू युआन यांच्या 2200 वर्षांपूर्वीच्या त्यांचं स्मरणही इथे केलं जातं. ड्रॅगन बोट उत्सवात पुन्हा एकदा सहभागी होता येत असल्यामुळे उपस्थितांनी आनंद देखील व्यक्त केला. पर्यटकांसह विविध सगळ्यांसाठीच हा एक चांगला दिवस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शांघायमधली बातमी आहे. 2 महिन्यांच्या कोरोनाच्या लॉकडाऊनचे निर्बंध आता तिथे कमी होताना दिसत आहेत आणि लॉकडाऊनमधून अखेर हा भाग मुक्त झालाय. खरेदी आणि प्रेक्षणीय स्थळं पाहण्यासाठी नागरिक आता घराबाहेर पडतात. खाद्यपदार्थ खरेदीसाठी देखील या भागावर रांगा पाहायला मिळतात. पुढची बातमी आपण बघतो. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राणीपदाची 70 वर्ष झाल्यानिमित्तानं बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर कॉन्सर्ट पार पडला. डायना रॉसचा परफॉर्मन्सही यावेळी पार पडला. यावेळी राणी एलिझाबेथ स्वतः उपस्थित राहिल्या नाहीत, पण त्यांचा व्हिडिओ संदेश मात्र यावेळी दाखवण्यात आला. खास वीकेंडला 22,000 जण या कॉन्सर्टसाठी उपस्थित होते. पार्टी ॲट द पॅलेस असं नाव या कार्यक्रमाचं ठेवण्यात आलं होतं. प्लॅटिनम जुबलीसाठी खास 4 डे वीकेंड हॉलिडे ब्रिटनमध्ये साजरा झाला. शनिवारी रात्री झालेल्या कॉन्सर्ट एन्जॉय केल्याच्या प्रतिक्रिया अनेक उपस्थितांनी दिलेल्या आहेत. तब्बल 22,000 पेक्षा जास्त प्रेक्षक यावेळी उपस्थित होते. काहींनी शेवटच्या क्षणी इथे येण्याचा निर्णय घेतला आणि रॉक बँड क्वीन आणि ॲडम लॅम्बर्ट यांनी राजवाड्याच्या बाहेरच्या ओपन एअर शोला त्यांच्या परफॉर्मन्सनं सुरुवात झाली. त्यानंतर डुरान यांनी रॉड स्ट्युअर्ट आणि ऑपेरा गायक ऑन्ड्रिया बेस्ली यांचं सादरीकरण देखील इथे पार पडलं. डायना रॉस यांच्या परफॉर्मन्ससह या कार्यक्रमाची सांगता झाली. प्रिन्स चार्ल्स यांनी शनिवारी लंडनमध्ये त्यांच्या प्लॅटिनम जुबली कॉन्सर्टमध्ये त्यांची आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. तुम्ही असाच इतिहास यापुढे देखील रचत राहा असे गौरवोद्गार त्यांनी काढलेत. राणीपदाला 70 वर्षांचा टप्पा गाठणाऱ्या एलिझाबेथ या पहिल्या ब्रिटिश सम्राज्ञी ठरल्यात. लाखो नागरिकांनी या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट बघितलं. एलिझाबेथ सध्या 96 वर्षांच्या आहेत आणि प्लॅटिनम जुबली निमित्तानं ब्रिटनमध्ये खास कार्यक्रमांचं आयोजन सध्या केले जात आहे.
प्लॅटिनम जुबलीच्या निमित्तानं खास सोव्हिनियर्स देखील बाजारात आलेले आहेत. ब्रिटिश राजघराण्याचे चाहते आणि पर्यटकांनी या वस्तू आठवण म्हणून सध्या खरेदी केल्यात. बाहुली आणि झेंड्यांना यासाठी विशेष मागणी होती. या 4 दिवसांच्या सेलिब्रेशनसाठी हजारो वस्तू बाजारात आणण्यात आलेल्या होत्या. आयुष्यभरात 16 लक्षात राहील अशा प्रतिक्रिया देखील चाहत्यांनी दिल्यात आणि म्हणूनच या 4 दिवसांच्या जो हॉलिडे तिकडे डिक्लेअर करण्यात आला होता, 4 डे हॉलिडे ज्याला संबोधलं जात होतं, त्याच्या आठवणी प्रत्येकानं स्वतःजवळ ठेवल्यात. अनेक दशकांच्या कारकिर्दीत फक्त ब्रिटन नाही तर युरोपमधल्या नागरिकांची देखील राणी एलिझाबेथ यांचं विशेष नातं आहे आणि म्हणूनच त्यांच्या राणीपदाला 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या विविध भेटवस्तू त्यांनी स्वतः घेतल्या आहेत आणि इतरांना देखील याच्यामध्ये बाहुल्यांना आणि झेंड्यांना विशेष मागणी होती. MTV चित्रपट आणि टीव्ही पुरस्कारांचे होस्ट आयशा ॲडम्स यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या वर्षी पॉपकॉर्न पुरस्कार जिंकणं आणि यावर्षी शो होस्ट करणं म्हणजे ज्यासाठी तुम्ही काम करताय त्याची ही पावती असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी तिनं दिली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी देखील गुरुवारी राणी एलिझाबेथ यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि फक्त ब्रिटनमध्ये नाही तर इतर देशातल्या नेत्यांनी देखील राणीपदाला 70 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं एलिझाबेथ यांना शुभेच्छा पाठवल्यात. इंग्रजी भाषेतील सर्वोत्कृष्ट स्पेलर्सपैकी एक म्हणून अनेक वर्षांपासून ओळखल्या जाणाऱ्या हॅरी लोगन हिनं याआधी राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं नव्हतं, पण स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बीच्या ऑनलाईन बहुचर्चित शब्दसंग्रह फेरीदरम्यान तिला काढून टाकण्यात आलं होतं, पण आता तिचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. यावेळी इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट स्पेलर्स म्हणून तिचा सन्मानही करण्यात आला. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुकवर त्याचबरोबर ट्विटर आणि यूट्यूब या सगळ्यावर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.